बघितलं, यांना पण 20,000 पगार आहे आणि माझ्याकडून अपेक्षा आहे 25,000 पगाराची. यांना घरात कामवाली पण पाहिजे, दिसायला चांगली पण पाहिजे, हिरोईन सारखी दिसली पाहिजे पोरगी. सगळं कसं एकदम भेटू शकतं? दरवेळेस असंच चालू आहे हे. प्रत्येकाला स्थळ असंच म्हणतंय. काय करायचं मग आम्ही? प्रत्येक स्थळाला राग माझ्यावर कशाला काढता? मी माझं चांगलं आयटी शिक्षण झालंय, आता जॉबला लागलोय, होईल ना मला पण पुढे पगार चांगला. मग आमचं पण तेच आहे ना, मी पण आता जॉबला लागलेत, मला पण पुढे पगार होईल ना चांगला. मग माझ्या बाजूने पण विचार करा ना. म्हणजे तुमचं ते खरं, आमचं काहीच नाही. एकतर नाना ह्या पुरीची तब्येत जास्त आहे, तिचं वय वाढत चाललंय आणि ह्यातून ह्याला पगार कमी, बोलताना उरफाटा बोलती. त्यामुळे मी सांगतोय स्पष्टपणे, आपला नकार आहे हिच्या लग्नाला. हिच्यासोबत लग्न करायचं नाही मला. मलाच नाही करायचं लग्न. तुमच्या सारख्या विचारांच्या लोकांना सगळ्यांना लग्न करून मला स्वतःची लाईफ बरबाद नाही करायची. मी हाय तशीच राहील. आता शेवटी तुमचा निर्णय या. नाना हिच्यावर लग्न केलं ना, रोजगारात भांडी आपटते, भांडी पण मला घासावं लागते. आणि एवढं बोलती, हा नाही पण मागं पुढे बघायची नाही. पुरी अबे एवढं बोलतात का कुठं? हा, प्रत्येक गोष्टीला उलट नसतं बोलायचं. तात्या हे बघा, आतापर्यंत 20-30 स्थळं आणली तुम्ही. मी प्रत्येकांसमोर शांत बसले की नाही? सगळं ऐकून घेतलं की नाही? मी दरवेळेस का सहन करायचं? दरवेळेस ते यांचं हे. अगं चालायचं, पोरगी आहे तू, जरा ऐकून घ्यावं माणसाने. किती ऐकून घ्यायचं? ऐकून घेऊन मी जर माझ्या मर्जीने केलं असतं तरी तुम्हाला पटलं नसतं. आता तुमच्या मर्जीने चाललं तर हे असंय. पाहू ना, आधी 25 स्थळ आले तुला. 30 ती स्थळ त्याचा राग आमच्यावर काढी काय? इतक्या आगाऊ पोरगी कसं हिचं लग्न जमन? आपल्याला नाही करायचं. नाही करायचं, आपलंच काय दोंडा बांधायचा होता यांना. दरवेळेस हे चाललंय तुमचं. दरवेळेस तुम्ही ना कोणत्या मुलाला आणून बसवता, मला असं ठोम्यागत बसवता नुसतं. त्यात सगळं मला ऐकून घ्यावं लागतं आणि दरवेळेस माझा अपमान होतो. काय गप्प बस? मी सहन केलंय ना, मला त्रास होतो ना. आई बाबा तुम्हाला कळत कसं नाही तात्या? मग काय करायचं आता? तशीच राहते काय? मी तसंच राहील, पण असं सहन नाही करणार दरवेळेस. अगं पण वय वाढत चाललंय, कुठंतरी हा म्हणावंच लागल ना. मग मी काय मरू का? मारून टाका मला एकदाच, नाही तर. आता मारून टाकायचं काय त्यात? पण तुझी काय घुसमट होती? तुझ्या काय इच्छा आहेत मग? आता हे दरवेळेस आलेलं स्थळ एवढंच म्हणतं, आमच्या ह्या इच्छा आहे, त्या इच्छा आहे. अरे मला कुणीतरी काहीतरी विचारा ना, माझ्या काही इच्छा आहेत का नाही? सांग तुझ्या इच्छा. मला पण वाटतं होणाऱ्या नवऱ्याने माझ्याकडून काही अपेक्षा ठेवा. ठीक आहे, माझ्या पण काहीतरी अपेक्षा असतात ना. त्यांनी पण तेवढं समजून घेतलं पाहिजे मला. त्यांनी पण तेवढं मला कामात मदत केली पाहिजे. मी पण 16 तास काम करून येणार. ठीक आहे, तो पण काम करून येणार, पण त्यांनी थोडीफार तरी मदत केली पाहिजे ना. त्यांचं दरवेळेस असंच आहे, बाहेर पण काम करायचं, घरी पण काम करायचं, सगळीकडे कामच करत राहायचं का? जगायचं कधी?